नमस्कार मंडळी. आज आपण एक धक्कादायक आणि चिंताजनक घटनेवर चर्चा करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फूट उंचीचा भव्य पुतळा जो राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला होता, सोमवारी 26 ऑगस्टला अचानक कोसळला. या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे आणि पुतळा कोसळल्यानंतर या प्रकल्पाचे शिल्पकार जयदीप आपटे हे चर्चेचं केंद्र बनले आहेत. जयदीप आपटे वय 24 हे एक तरुण आणि उभरते शिल्पकार आहेत. त्यांनी ELS रईजा स्कूल ऑफ आर्ट मधून शिक्षण पूर्ण केले आहे. याआधी त्यांनी काही लहान शिल्पांची निर्मिती केली होती, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. या प्रकल्पाचे काम त्यांच्या आर्टिस्ट्री कंपनीला दिले गेले होते, ज्यामुळे त्यांनी 3D प्रिंटिंगचा वापर करून पुतळ्याचे 650 तुकडे तयार केले होते आणि त्यांना एकत्र करून पुतळा तयार करण्यात आला. परंतु या पुतळ्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. विरोधकांचा आरोप आहे की या प्रकल्पाच्या कामात निकृष्ट दर्जाचा वापर केला गेला. या प्रकल्पासाठी फक्त 6 महिन्याचा कालावधी दिला गेला होता, जे खूपच कमी आहे आणि ज्यामुळे या पुतळ्याच्या उभारणीमध्ये काही महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष असावे. जयदीप यांनी या पुतळ्याची निर्मिती करताना आपल्या 3D प्रिंटिंगचा आधार घेतला, परंतु या तंत्राचा वापर मोठ्या प्रकल्पामध्ये कसा करावा याचा अनुभव त्यांना नव्हता. सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये असे दिसते की जयदीप यांनी यापूर्वी स्वामी समर्थ, गणपती, परशुराम यांच्या मूर्त्या. या घटनेनंतर भारतीय न्याय संहितेचे विविध कलमांतर्गत जयदीप आपटे आणि त्यांच्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे की जयदीप यांच्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. तज्ज्ञांच्या मते समुद्रकिनारा उभारलेल्या पुतळ्याचे बांधकाम आणि मजबूत असणे आवश्यक होते. तिथे येणारं वारं, पाऊस, खारी हवा यामुळे पुतळ्याचा पाया आणि त्यांची स्थिरता तपासण्याची आवश्यकता होती, पण याबाबतचा विचार न करता पुतळा उभारण्यात आला. या सगळ्या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर नौदल आणि राज्य सरकारच्या तज्ज्ञांची टीम या घटनेच्या सखोल चौकशीसाठी काम करत आहे. या घटनेच्या मुळाशी जाऊन तपास केला जात आहे की नाही, नेमका कोणाचा दोष कोसळण्यास कारणीभूत ठरला. आता प्रश्न उभारतो, जयदीप आपटे हे खरोखर दोषी आहेत का? त्यांचा अनुभवाअभावी हे काम पूर्ण करण्यात अडचणी आल्या का? हे केवळ निसर्गाचा कोप होता? मित्रांनो, तुमचं काय मत आहे? जयदीप आपटे यांच्यावर झालेली टीका योग्य आहे की त्यांनी चूक केल्यामुळे हा प्रकल्प अपयश ठरला? कमेंट करून तुमचे विचार जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.